नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा संघटनात्मक बांधणीवर जोर। पश्चिम बंगाल, आसाम व पांडिचेरी येथे भाजपने विजय मिळवत सत्ता काबीज केल्याने धुळे महानगर भाजपतर्फे जल्लोष साजरा। नसरापूर येथे 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी। देवपूर परिसरातील सुशी नाल्यावरील अतिक्रमण हटविण्यास पोलीस फौजफाट्यासह सुरुवात। नरवाळ जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी केंद्र प्रमुख मुरलीधर नानकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत काही निष्पन्न न झाल्याने आयने येथील शेतकऱ्यांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। आणि नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी स्वीकारला पदभार। आता बातमीपत्र विस्ताराने। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करून मे अखेरपर्यंत पक्षात मोठे फेरबदल करण्यात येणार असून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणीसाठी हालचाली सुरू केल्या असून मे अखेरपर्यंत पक्षात मोठे फेरबदल करण्यात येणार असून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देत पक्ष पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी धुळे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणावर टीका करताना सांगितले की भाजप स्वतःच्या ताकदीपेक्षा इतर पक्षातील कार्यकर्ते फोडून सत्तेत येत असल्याचे त्यांनी सांगितले। सत्तेचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा नवा ट्रेंड देशात दिसत असून जनतेत नाराजी वाढत असल्याचे ते म्हणाले। महिला आरक्षण विधेयकावरही त्यांनी टीका केली। हे विधेयक पूर्वीच मंजूर झाले असताना पुन्हा त्याचा वापर राजकीय अजेंड्यासाठी केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला। राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही त्यांनी टीका करत परिस्थिती बिघडत असल्याचे सांगितले। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीचे त्यांनी स्वागत केले। पक्ष विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य करताना शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली। विलिनीकरणाचा कोणताही विषय सध्या अजेंड्यावर नसल्याचे त्यांनी सांगितले। वारंवार होणाऱ्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले। एकत्र येण्याची इच्छा असलेल्यांनी स्वतः प्रयत्न करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले। पक्ष संघटना बळकट करण्यावरच लक्ष केंद्रित असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्ह्यात पक्षाची ताकद पुन्हा उभी केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रभारी माजी आमदार सुनील बोसारा, जिल्हा निरीक्षक दिलीप खोडपे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, उमेश पाटील, एनसी पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गायत्री पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। विश्वास वाढवणं यासाठी आज बैठक आहे। आज मी नाशिकचा दौरा केलेला आहे। गेल्या महिन्याभरामध्ये आम्ही मुंबईमध्ये उर्वरित महाराष्ट्र, विदर्भ वगैरे, मुंबई, ठाणे, पालघर वगैरे, रायगड सगळे जिल्हे आम्ही बैठकीला घेतले होते। साधारणतः पक्षाची सध्याच्या असलेल्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे पुढे वाटचाल करायची, कशा प्रकारे ताकदीने पक्ष उभा करायचा, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेला पक्ष महाराष्ट्रामध्ये आजही पवार साहेबांच्या असलेल्या प्रेमावर, विश्वासावर आजची जनता या ठिकाणी उभी आहे। जिल्हा पक्ष संघटनेच्या माध्यमातून राज्यामध्ये जो काही स्पेस निर्माण झालेला आहे स्ट्रॉंग अशा विरोधकांचा, तो करण्याच्या संदर्भात भूमिका करत असताना आज धुळ्यामध्ये ही बैठक केलेली आहे। त्यासाठी मी ते आलेलो आहे। म्हणून आज सगळ्यांची मतं मी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची जाणून घेणार आहोत। जे लोक राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर काम करतात, पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्य करतात, जे पदाधिकारी आहेत, पक्ष म्हणून ते किती काम करतात, काय नाही करतात, हा सगळा आढावा घेणार आहे। येत्या साधारणतः महिना दीड महिन्याच्या दरम्यान आम्ही महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटना मजबूत करून परत चांगल्या प्रकारची संघटना उभी करून कार्यरत करण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक आपण आयोजित केली आहे। राज्याच्या 5 जिल्ह्यातला ट्रेंड जरा बदलला आहे। आपण जर बघितलं असेल म्हणजे भाजपला जी सत्ता मिळाली याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये, ते जर बघितलं तर यंत्रणेचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातो आणि त्या यंत्रणेच्या ताकदीवर आणि कशाच पद्धतीने नावं बोगस असतील, डबल दुवार नावं होती ती रद्द करायची किंवा एक निवडणूक कसं यावं याच्या प्रकारची जी स्ट्रॅटेजी, आणि मला वाटतं की त्या ममता दीदीच्या विरोधामध्ये राज्यात देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री महिना 15 दिवस खानमारून बसलेले आहेत आणि पूर्ण देशाची यंत्रणा राबवली गेली होती। आणि आता तामिळनाडूमध्ये सुद्धा बघितलं, बघा ठिकाणी पूर्वी विकासाच्या लोकांना आश्वासनं दिले जायची, आता योजनेचे आश्वासन दिले जातात। म्हणजे आता 25,000 रुपये, 9 सिलेंडर फुकट,
8 ग्राम सोनं फुकट, लग्नाला तुम्हाला सिल्कची साडी फुकट, अशा वेगवेगळ्या योजना लॉटरी सिस्टीमने करायच्या बाबतीमध्ये भूमिका झाली की लोक मतं देतात. अशा प्रकारचा भ्रम राज्यकर्त्यांना पक्षांना झालेला आहे आणि त्याचा फायदा होतो. हे चित्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघितलं, इतर राज्यामध्ये सुद्धा बघतो. अशा पद्धतीने प्रत्येक निवडणुकीला कुठल्या पद्धतीने त्या राज्यात आपण जिंकू शकतो याचे आराखडे बांधून निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगाल, आसाम व पाँडेचेरी येथे भाजपने विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महानगर भाजपतर्फे शहरातील गुरु शिष्य स्मारक येथे आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला. केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम या 4 राज्यांसह पांडिचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात पश्चिम बंगाल, आसाम व पांडिचेरी येथे भाजपने विजय मिळवत सत्ता काबीज केली. या पार्श्वभूमीवर धुळे महानगर भाजपतर्फे आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात जोरदार जल्लोष करीत एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे रोपटे रुजविताना आपले आयुष्य समर्पित केलेल्या पक्षाच्या हजारो पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीतील विजय समर्पित करत आहोत, अशी भावना यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी आमदार अग्रवाल यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी गुरु शिष्य स्मारकाजवळील आमदार अनुप अग्रवाल यांच्या जुन्या कार्यालयाजवळ एकत्र आले. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, महापौर मायादेवी परदेशी, स्थायी समितीच्या सभापती लताबाई पोद्दार, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, गटनेत्या किरण कोलेवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा पाटील, ज्येष्ठ नेते मदनलाल मिश्रा, विजय पाच्छापूरकर, हिरामन गवळी, जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, शशी मोगलाईकर, पवन जाजू, सुनील कपिल, प्रदेश पदाधिकारी डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, महादेव परदेशी, रणजित भोसले, माजी महापौर कल्पना महाले, चित्रलेखा परदेशी, सारिका अग्रवाल, नागसेन बोरसे, रोहित चांदोडे, प्रदीप करपे, कमलेश देवरे, ललित माळी, जयेश वावदे, मंडलाध्यक्ष प्रथमेश गांधी, ॲडव्होकेट किशोर जाधव, राजेंद्र खंडेलवाल, राजेंद्र चितोळकर, आनंदा चौधरी, नरेश मुकुंदे, सूरज चौधरी, किशोर चौधरी, नीरज देसले, प्रफुल्ल पाटील, जीवन सेंडगे, प्रकाश उबळे, तुषार भागवत, ज्ञानेश्वर पाटील, विजय गवळी, अंकित भंडारे, दीपक भागवत, श्रेनिक जैन, राजेश शहा, पंकज दात्रक, निलेश राजपूत, सागर कोडगीर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये बहुमताने सत्ता प्राप्त केलेली आहे. जनतेने भरभरून आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. मुखर्जीचं जन्मस्थान ज्या ठिकाणी त्यांनी जे संस्थापक आहेत त्यांनी एवढंसं रोप त्या ठिकाणी लावलं होतं आणि आज तो एवढा मोठा झालेला आहे आणि हे सर्व त्यांना नमन करतो. आणि त्यांच्या जन्मस्थानी आज भारतीय जनता पार्टीने सत्ता त्या ठिकाणी जनतेचे कामं करण्यासाठी प्राप्त केलेली आहे. त्याबद्दल आदरणीय मोदी साहेबांचं, आदरणीय अमितभाई साहेबांचं, जे राष्ट्रीय अध्यक्ष, सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आज आम्ही या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष असतील, महापौर असतील, आम्ही सर्वजण त्याचा जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि मोठ्या प्रमाणावर पूर्ण भारतात हा जल्लोष केला जात आहे. कारण की आता पश्चिम बंगालमध्ये कुठल्याच प्रकारचं दादागिरी, गुंडगिरी राहणार नाही. त्या ठिकाणी जनतेचं राज आलेलं आहे आणि आसाममध्ये सुद्धा आणि पाँडेचेरीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणावर यश संपादित केले आहे. त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं, नागरिकांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेवर भारतीय जनता पार्टी निश्चितच खरी उतरणार. पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी श्री परशुराम युवा मंच तसेच सकल ब्राह्मण समाजातर्फे शहरातील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे सुट्टीत गावी आलेल्या 4 वर्षाच्या निष्पाप बालिकेवर एका 65 वर्षाच्या नराधामाने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ श्री भगवान परशुराम युवा मंच, सखी मंच, श्री भगवान परशुराम चौक समिती, धुळे जिल्हा सकल ब्राह्मण समाज यांच्यातर्फे शहरातील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत नराधामास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नराधाम भीमराव कांबळे यांच्यावरचा खटला जलद गती न्यायालयात चालवून त्यास
कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी अनिल दीक्षित, भूषण जोशी, शेखर कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी, विलास कुलकर्णी, राजाराम कुलकर्णी, चंद्रशेखर भट, अशोक कुलकर्णी, घनश्याम जोशी, रवींद्र निमोणकर, निलेश भंडारी, समृद्धी भंडारी, अनिल जोशी, मनोज गांधीकर, विवेक भंडारी, सुनील देशमुख, स्वराली देशमुख, मनीषा जोशी, भारती जोशी, अश्विनी जोशी, वासंती दीक्षित, मीरा देव, योगिता कुलकर्णी, सुभाष जोशी, लक्ष्मण गोरे आदी उपस्थित होते। आज आम्ही कलेक्टर ऑफिसला यायचं कारण आहे की चिमुकली तिच्यावर खूप अत्याचार झाले, खूप अन्याय झाला। त्यामुळे आम्ही मॅडमांना सांगितलं, नकळत विनंती करून आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्या, काही पण करा, पण कुठेच आता परत अशी घटना घडू देऊ नका, ची शिक्षा देऊन द्या। माझे नाव अश्विनी विजय जोशी। आम्ही कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी मॅडमांकडे जो नरसापूरला जो लहान चिमुकलीवर जो अत्याचार झालेला आहे त्याचं निवेदन देण्यासाठी आलो होतो। तर सगळ्या समाजाला कळकळीची विनंती आहे की त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। फक्त ब्राह्मण समाजानेच फक्त दखल घेऊन असं दाखवायचं नाहीये, पण आपल्या इथे आता आम्ही बघितलं की तृतीयपंथी सुद्धा इथे आलेले आहेत। सर्व समाजाने आपल्याला कळकळीची विनंती की ही आपल्या घरातलीच मुलगी होती असं एक बाळगून सगळ्यांनी एकत्र येऊन त्या मुलीला न्याय मिळवून द्या आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा करावी ही आपली महाराष्ट्र शासनाकडे कळकळीची विनंती आहे। त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे। आम्ही दिवसांनी आक्रोश होणारच आहे, हा आक्रोश मोर्चा आम्ही करणारच आहोत। तर कृपया करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी सकल समाजाकडे त्यांनी लक्ष द्यावे असं। धुळे शहरातील देवपूर परिसरातील सुशी नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास महापालिका आणि महसूल विभागाने जेसीबी यंत्राद्वारे मंगळवारी पोलीस फौजफाट्यासह सुरुवात केली। धुळे शहरातील देवपूर परिसरातील सुशी नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास महापालिका आणि महसूल विभागाने मंगळवारी सुरुवात केली आहे। नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरणारी घरे, बांधकामे तसेच पत्री शेड जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने हटवण्यात येत आहे। सुशी नाल्यावरील नैसर्गिक प्रवाहातील अडथळे निर्माण करणारे अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी हद्द निश्चित करण्याकामी संयुक्त मोजणी करण्याचे शासन आदेश जिल्हाधिकारी बागेश्वर देशमुख यांच्या आदेशाने महसूल विभागाने काढले होते। त्यानुसार सोमवारी महापालिकेच्या तसेच महसूल विभागाच्या पथकांनी संयुक्त कारवाई करीत सुशी नाल्यावरील हद्द मोजमाप केली। मंगळवारी प्रत्यक्षात अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली। सुमारे 250 घरे आणि बांधकामे हटवण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विरोधी पथकाकडून सांगण्यात आले। सदर अतिक्रमण हटवताना नूतन पोलीस अधीक्षक विशाल सिंगोरी यांनी स्वतः पाहणी करून बंदोबस्ताचा आढावा घेतला। यावेळी धुळे महानपाचे उपायुक्त हेमंत निकम, शहर अभियंता चंद्रकांत उगले, नगर रचना विभागाचे अधिकारी प्रकाश सोनवणे, कमलेश सोनवणे तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांच्यासह पथकातील कर्मचारी उपस्थित होते। या कारवाईवेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। धुळे तालुक्यातील नरवाळा येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी केंद्र प्रमुख मुरलीधर महादू नानकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शहरातील आनंद लॉन येथे सोमवारी संपन्न झाला। धुळे तालुक्यातील नरवाळा जिल्हा परिषद शाळेचे केंद्र प्रमुख मुरलीधर महादू नानकर यांचा सेवापूर्ती सोहळा शहरातील मालेगाव रोडवरील रेल्वे गेट जवळील आनंद लॉन्स येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या गौरव सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यात आला। नानकर यांनी शिक्षण विभागात आपली आयुष्यभराची पुंजी खर्ची घातली। त्यांच्या प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पेरला। एक शिक्षक केंद्र प्रमुख असा त्यांचा प्रवास हा शिस्त, निष्ठा आणि विद्यार्थी प्रियतेचा आदर्श वस्तुपाठ ठरला। ग्रामीण भागातील मुलापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला। उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना नानकर यांच्या कार्याचा गौरव केला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नानकर यांचा सत्कार करीत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी DIET वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर जयप्रकाश पाटील, अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील नेरकर, जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी प्रमोद सोनार, शिरपूर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी विठ्ठल गोगे, धुळे पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी CS खर्डे, नगरसेवक छोटू थोरात, गणेश एंटरप्राइजेसचे संचालक पवन अग्रवाल, शिक्षण विस्तार अधिकारी सतीलाल कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नीता सोनवणे, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भूपेश वाघ, सुरेश बैसाने, पंडित पाटील, संजय पोद्दार, चंद्रकांत सत्तेशा, योगेश दात्रक, भैया शिंदे, परशुराम करणार, घनश्याम पाटील, किशोर सोनवणे, चंद्रकांत चौधरी, भिकन नानकर, प्रमोद सोनवणे यांच्यासह पुरोगामी शिक्षक संघटना, वाणी समाज बांधव व मित्र परिवार आणि नानकर परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिवाराचा हातभार होता। गरिबीची परिस्थिती होते। माझे बंधू वसंत नानकर हे
मेघदूत हॉटेलवर कामाला होते. नंतर आई वडिलांनी धर्माच्या कामावर जाऊन त्याच्यातून मला भरवाडा द्यायची आणि त्या भरवाड्यामधून मी माझं आलेले 500 रुपये आणि त्यानंतर त्या 500 रुपयात आम्ही महिना काढायचो. आज माझा मुलगा फोनपेवर 10,000 11,000 रुपये मागतो ते तात्काळ पाठवतो. परंतु मी आणि पंडित पाटील खापर केलेला मण्यावराची अशी 7 पक्षासारखी वाट पाहायचो आणि मण्यावरा आल्यानंतर आम्ही फक्त 5-5 रुपये खर्च करायचो. त्या 500 रुपयामध्ये आम्ही उदरनिर्वाह करायचो. आणि या माझ्या नोकरीला लागण्यासाठी माझे बंधू वसंत माधवनकर यांनी खूप कष्ट केले. त्यांना दिवाणबंधन करतो. माझे बंधू बापूनकर यांनी सुद्धा मला खूप प्रेरणा दिली आणि त्या खरेदीतून मी आज चांगल्या 1 कोटीच्या घराचा राख असेल तर माझ्यावर ह्या प्रेम करणाऱ्या माझ्या पितृतुल्य बंधुतुल्य भाऊ बहीण यांच्यामुळे मी आज ह्या 1 कोटीच्या घरात उदरनिर्वाह करत आहे. आणि त्यातल्या मी आजपर्यंत कोणाचंही मन दुखवलं नाही. जरी केंद्र प्रमुखांचा चार्ज भुगे साहेबांनी आणि माझे प्रेरणास्थान कोळ्याप्पांनी अगदी विश्वासात दिले ते मी अगदी पार पाडले. कोणत्याही जर शाळेवर गेलो तर कोणाला रागवलं नाही आणि सगळे प्रेमाचे सल्ले दिले. त्यातल्या त्यात आता मॅडमांनी सांगितलं तर काही दिशा द्या. जीवनात फक्त नैतिक मूल्यामध्ये वक्तश्रेष्ठपणा जर अंगी बाळगला तर वक्तश्रेष्ठपणा ज्याच्या अंगी तो कधीच अपयशी ठरत नाही. आणि नैतिक मूल्यामध्ये जर वक्तशीलपणा जर बाळगला तर ते खूप होतं. आज जर वेगळा कार्यक्रम सुरू झाला असता तर सगळ्यांना बोलण्याची संधी मिळाली असती. परंतु वक्तशीलपणामध्ये माझाच परिवार सुटला आणि कार्यक्रमाला विलंब झाला. त्या 15 मिनिटात अजून 15 लोकांचे 15 माझ्या मित्रांचे भाषण झाले असते तरी मी त्याबद्दल माझ्या परिवारातर्फे सगळ्यांसाठी दिलगिरी व्यक्त करतो. साक्री तालुक्यातील आयने येथील शेतकऱ्यांच्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी खरेदी केलेल्या जमिनी परत मिळाव्या यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत काहीही न निष्पन्न झाल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. साक्री तालुक्यातील आयने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी खरेदी करण्यात आल्या आहेत. परंतु सदर प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे खरेदी केलेल्या जमिनी परत मिळाव्या यासाठी शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत काही निष्पन्न न झाल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पवन ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली गेली 21 वर्षे अडकून पडलेल्या जमिनी परत मिळण्यासाठी साक्री तालुक्यातील आयने येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. तसेच आंदोलनही केले होते. सन 2004-5 मध्ये वेस्टस RR कंपनीने पवन ऊर्जा प्रकल्पासाठी या जमिनी घेतल्या. मात्र आज तयागात प्रकल्प उभा न राहिल्याने शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी परत मागितल्या होत्या. यासाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली. परंतु याच्यात कोणताही तोडगा न निघाल्यामुळे शेतकरी वर्गाचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी दिनेश विभांडिक, मनोज निकम, योगेश गिरासे, भारतसिंग गिरासे, बुधा नागमल, कोमल सिंग गिरासे, किशोर निकम, भटू बांबरे, इस्माईल दिलदार का पठाण, अनिता विभांडिक आदी उपस्थित होते. ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आईने तालुका साक्रीचे शेतकरी आहोत. आमच्या जमिनी वेस्टाज RR कंपनीनं 2004-5 मध्ये घेतल्या आणि त्याच्यावर 2 ते 3 वर्षामध्ये पवन ऊर्जा हा प्रकल्प सुरू करणार होते. परंतु 21 वर्ष झाले अद्यापही कुठलाही प्रकल्प सुरू झालेला नाही. शासनाचा निर्णय आणि शासनाचा जो जार आहे त्यानुसार आम्ही अशी मागणी केलेली आहे की ज्या जमिनी त्यांनी कायदेभंग केलेला आहे शासनाच्या निर्णयानुसार त्या जमिनी आम्ही परत मिळण्याकरता आम्ही मॅडमांना, कलेक्टर मॅडम, RDC साहेब आणि जे कुळूबाई घाटचे जे मेन बॉस आहेत पाटील साहेब यांना निवेदन दिलेलं होतं. आमच्या 3 तारखा झाल्यानंतर आज त्याची हिअरिंग होती. या हिअरिंगमध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला अशी उघडकीस आलेली आहे, जी कंपनी आवदा म्हणून आहे, आवदा ग्रीन कंपनी म्हणून जी एनर्जी कंपनी, तिचाच प्रतिनिधी वेस्टर्न RRचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलात. ही शंकेची बाब आहे. तो खोटा प्रतिनिधी आहे असं आमचं म्हणणं आहे. शासनाला सुद्धा तो फसवू शकतोय असं आमचं पूर्ण वैयक्तिक मत झालेलं आहे. तर कुठल्याही प्रकारे आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात. शासनाने
कुठल्याही प्रकारचा निर्णय करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं, कारण वेस्टर्न ऑर्डर कंपनीने जे आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या एकेका कुटुंबाला प्रत्येकी एक रोजगार देणार, त्या ठिकाणी आम्हाला जी 25% रक्कम जी दिली होती, उर्वरित रक्कम ताबा घेताना आणि प्रकल्प सुरू करताना देणार होते, असे बरेच आश्वासन त्यांचे बाकी आहेत. आम्ही तसं सविस्तर लेखी कलेक्टर मॅडमांना दिलेलं आहे. साक्रीच्या कोर्टामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तरी सुद्धा आवादा ही जी कंपनीचे प्रतिनिधी आहेत हे दादागिरी करून शेतकऱ्यांना जाऊन दमदाटी करतात आणि अनेक वेळी कुठल्या तरी आरोप करतात. आज सुद्धा आलेला प्रतिनिधी हा टोटल खोटा आहे असं आमचं सर्वांचं मत आहे. त्यामुळे प्रशासनानं याच्यावर पूर्ण विचार करून आम्हाला न्याय द्यावा. मॅडम सुद्धा आज आमच्या या सपोर्ट करता या ठिकाणी आलेले आहेत. मॅडमचा आम्ही धन्यवाद करतो आणि मागणी करतो प्रशासनाकडे की न्याय प्रविष्ट असताना कुठलीही सुनवाई घेत नाही, तर आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्या जमिनी आम्हाला परतच पाहिजे. आम्हाला कुठलाही मोबदला नको आणि कुठल्याही दुसऱ्या कंपनीला आम्हाला ते द्यायची नाही. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांची जळगावला बदली झाल्याने नूतन पोलीस अधीक्षक विशाल आनंद शिंगोरी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. धुळे येथील जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांची जळगावला बदली झाल्यानंतर सोमवारी 4 मे रोजी धुळे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून विशाल आनंद शिंगोरी यांनी पदभार स्वीकारला. गृह विभागाच्या आदेशाने विशाल आनंद यांची 21 एप्रिल रोजी अमरावती ग्रामीण मधून धुळे जिल्ह्यात बदली झाली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्याकडून विशाल आनंद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पोलीस उपाधीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव, राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, राखीव पोलीस निरीक्षक मुकेश माहुले, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत माले आदी उपस्थित होते. विशाल सिंगोरी हे सन 2014 तुकडीचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी असून ते महाराष्ट्र केडरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूर ग्रामीण व अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा सामूहिक पोलिसिंग, जातीय सलोखा राखणे आणि ग्रामीण भागातील गुंतागुंतीच्या तपासांचे व्यवस्थापन यावर विशेष भर आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा संघटनात्मक बांधणीवर जोर. पश्चिम बंगाल, आसाम व पांडिचेरी येथे भाजपने विजय मिळवत सत्ता काबीज केल्याने धुळे महानगर भाजपतर्फे जल्लोष साजरा. नसरापूर येथे 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी. देवपूर परिसरातील सुशी नाल्यावरील अतिक्रमण हटविण्यास पोलीस फौजफाट्यासह सुरुवात. नरवाळ जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी केंद्र प्रमुख मुरलीधर नानकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत काही निष्पन्न न झाल्याने आयने येथील शेतकऱ्यांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. आणि नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद शिंगोरी यांनी स्वीकारला पदभार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.